नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका बघा या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, क जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे. आता क जीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिड बघा हे क जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या अनुसूचित जनजातीमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती आढळते. कोणत्या जमातीमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती आढळते. बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. बघा, खासी या जनजातीमध्ये प्रामुख्याने मातृसत्ताक कुटुंब पद्धती आढळते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, स्त्री भ्रूण हत्या. आता स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता कायदा संमत करण्यात आला होता. बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कोणता कायदा संमत करण्यात आला होता. तर सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. PCPNDT ॲक्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आयुष मंत्रालय. आता आयुष मंत्रालयाची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झाली. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आयुष मंत्रालयाची स्थापना केव्हा झालेली आहे. तर सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. 9 नोव्हेंबर सन 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची बघा स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानाची सुरुवात बघा कोणत्या वर्षापासून झालेली आहे. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानाची बघा सुरुवात सन 2005 पासून झालेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महिला व बालकांच्या. आता महिला व बालकांच्या आरोग्य सेवेसाठी खालीलपैकी कोणती रुग्णवाहिका आहे. बघा, आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का. महिला व बालकांच्या आरोग्य सेवेसाठी नवीन रुग्णवाहिका कोणती असेल, वात्सल्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मिशन इंद्रधनुष्य. आता मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे. कुपोषण, आहार, लसीकरण यापैकी नाही. बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरण यांच्या संबंधीचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मिशन इंद्रधनुष्य यांची सुरुवात विचारली कोणत्या वर्षापासून झालेली आहे. मिशन इंद्रधनुष्य बघा, या योजनेची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षापासून झालेली आहे. बघा, आता सर्वांचे योग्य उत्तर काय पाहिजे. मिशन इंद्रधनुष्य बघा यांची सुरुवात सन 2014 या वर्षापासून झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलं, मीठ, साखर व पाणी. मीठ, साखर व पाणी बघा यांचं योग्य प्रमाणित मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मीठ, साखर आणि पाणी यांच्या योग्य प्रमाणित मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात. अमृतवाहिनी, जल संजीवनी, मिठागर, संतृप्त पाणी. बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का. मीठ, साखर आणि पाणी यांच्या योग्य प्रमाणित या ठिकाणी आपण मिश्रणाला काय म्हणतो. या ठिकाणी बघा जलसंजीवनी असे म्हणतो. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना या योजनेचा मुख्य उद्देश काय होता. आदिवासी क्षेत्रामध्ये गर्भवती व स्तनदा माता यांना एक वेळेस चौकस आहार देणे. बघा, या योजनेचा मुख्य उद्देश होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, आपल्याकडे या ठिकाणी बघा आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा, त्यामध्ये GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी तांत्रिक प्रश्न, सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा, ज्यांना PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं, कुष्ठरोगावर. आता कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे. आता कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणतं. डॅप्सोन. डॅप्सोन बघा हे औषध कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय पहा, अनुवंशिकता. आता अनुवंशिकता यांचा शोध विचारलाय कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अनुवंशिकता यांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, जॉन मेंडेल. जॉन मेंडेल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकता यांचाच बघा त्यांनी शोध लावला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलंय, रोगावर उपचार करण्यापेक्षा. आता रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून याची काळजी घेणे याला खालीलपैकी कोणत्या प्रकारची संज्ञा आहे? रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून याची काळजी घेणे याला आपण काय म्हणतो? पूर्वप्रतिरक्षा. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, पूर्वप्रतिरक्षा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये नंदुरबार सारख्या बघा आदिवासी, बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, महाराष्ट्रामधील नंदुरबार सारख्या भागामध्ये आदिवासींना बघा आयोडीनच्या कमतरतेअभावी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रोग होतो? आता नंदुरबार सारख्या बघा आदिवासी भागामध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे बघा गलगंडा हा रोग होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलाय, मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये. मानवी आरोग्याच्या स्थितीमध्ये प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? आता मानवी आरोग्य आहे, मानवी आरोग्यामध्ये सतत प्रगतशील सुधारणा होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतो? आरोग्य विकास म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कशामध्ये. आता खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वात अधिक असते? आता अधिक प्रमाण कशामध्ये असते कॅल्शियमचं? डाळीमध्ये असते का पहा, खाद्यतेल, दूध आणि संत्रे. बघा या ठिकाणी सर्वांचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. दुधामध्ये बघा अधिक कॅल्शियम असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसंख्येचा बघा लोकसंख्येच्या कोणत्या शाखेमध्ये लोकसंख्येचा बघा प्रमाणात्मक संकल्पनेचा अभ्यास केला जातो? लोकसंख्येचा बघा कोणत्या एका शाखेमध्ये लोकसंख्येच्या बघा प्रमाणात्मक संकल्पनेचा अभ्यास केला जातो? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 याला. डेमोग्राफी म्हणजे काय? डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्याशास्त्र. या शास्त्रामध्ये लोकसंख्येचा प्रमाणात्मक अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा त्या ठिकाणी काही जीकेचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, क्षेत्रफळाने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचे, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मित्रमेळा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? मित्रमेळा या नावाची संघटना कोणी स्थापन केली? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. वेदा सावरकरांनी मित्रमेळा बघा त्यांनी संघटना स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये रेल्वे, तार आणि पोस्ट सेवेला प्रारंभ झाला होता? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामध्ये विचारले, रेल्वे, तार आणि पोस्ट सेवेला कोणाच्या काळामध्ये प्रारंभ झाला होता? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये बघा या सर्व सेवेला प्रारंभ झाला होता. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, अल्बुमिन हे खालीलपैकी काय आहे? अल्बुमिन बघा हे खालीलपैकी काय असेल? साखर आहे का, प्रोटीन आहे का, संप्रेरक आहे का, ग्लुकोज? अल्बुमिन हे काय असेल? अल्बुमिन बघा हे प्रोटीन आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? जगामधलं विचारले बघा, जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं असेल? कॅस्पियन सरोवर. कॅस्पियन सरोवर हे जगामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जगामधलं सर्वात मोठे बघा वाळवंट म्हणजे कोणतं असेल? जगामधलं सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट खालीलपैकी कोठं आहे? सहारा वाळवंट कोठं आहे? उत्तर आफ्रिकेमध्ये. बघा उत्तर आफ्रिकेमध्ये जगामधलं सर्वात मोठं वाळवंट सहारा वाळवंट उत्तर आफ्रिकेमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ओझोनचा थर विचारलाय, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये असतो? ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये असतो? बघा आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का? ओझोनचा बघा थर वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये असतो पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठं असेल? लंडन, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, पॅरिस. बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा उज्जैन. आता उज्जैन विचारले हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उज्जैन हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. उज्जैन हे धार्मिक स्थळ मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा पहिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला कोण आहे? पहिली ज्ञानपीठ पुरस्कार विजेती महिला कोण असेल? बघा हा पण प्रश्न बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला कोण होती? आशापूर्णा देवी होती. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह म्हणजे कोणता असेल? बघा पृथ्वी हा ग्रह सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? भारतामध्ये विचारले कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त कोळसा सापडतो? बघा हा पण बघा PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त कोळसा सापडतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा राष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय एकात्मता दिन केव्हा असतो आपल्याकडे? 31 ऑक्टोबर या दिवशी आपल्याकडे राष्ट्रीय एकात्मता दिन असतो. विषय क्रमांक पुढचा घटप्रभा मलप्रभा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? घटप्रभा मलप्रभा या नद्या काय असतील? कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? घाना हे पक्षी अभयारण्य कोणतं असेल? राजस्थान या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं राणीगंज हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं राणीगंज हे ठिकाण कुठं आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सातपुडा या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? धूपगड. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे सातपुडा या पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर धूपगड आहे. तर यांची उंची विचारली किती मीटर आहे? धूपगड यांची उंची किती होती? 1350 मीटर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी विचारले किती टक्के क्षेत्र व्यापले? भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? 2.42. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? शेकरू. शेकरू बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर हरियाल बघा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? कोकणामधली सर्वाधिक लांबीची नदी कोणती? उल्हास बघा ही नदी कोकणामधली सर्वाधिक लांबीची नदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा बाभळी प्रकल्प गोदावरी नदीवर असून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बाभळी प्रकल्प नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा हरिश्चंद्रगड हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हरिश्चंद्रगड हे शिखर बघा या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा नायगाव मयूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर बघा हे अभयारण्य विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. नायगाव मयूर हे अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून झाली? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून झाली? सन 1950 बघा या वर्षापासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा भारत पाकिस्तान फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारत पाकिस्तान फाळणी सन 1947. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? पोलीस खाते हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. विषय क्रमांक पुढचा बांगलादेशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? बांगलादेशाचं चलन विचारले कोणतं असेल? टका. बघा टका विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशाचं या ठिकाणी चलन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा शरीराचं तापमान मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? शरीराचं तापमान मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर होतो? थर्मामीटर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर. IMEI ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? IMEI बघा ही संज्ञा काय असेल? मोबाईल फोन यांच्या संबंधीची संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? आता ठोसेघर हा धबधबा महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा या जिल्ह्यामधला या ठिकाणी धबधबा आहे. विषय क्रमांक पुढचा सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यशवंतराव चव्हाण सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक आहे.
विषय क्रमांक पुढचा, भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिला होता? धनंजय गाडगीळ बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजी यांच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बघा हा पण प्रश्न PYQ प्रश्न आहे. गुजरातमधील गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. सरोजिनी नायडू यांनी बघा नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1950 मध्ये बघा जगदंब कुष्ठ निवास यांची स्थापना कोणी केली? डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, झाशीचा दत्तक वारसा. आता झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला होता? सर्वांचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. ठिकाणी ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 लॉर्ड डलहौसी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1935 मध्ये वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कोणता आश्रम स्थापन केला? सन 1935 वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रम. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुंबई येथे शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? पंडिता रमाबाई बघा यांनी शारदा सदन त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीच्या मध्यातून. आता पृथ्वीच्या मध्यातून विचारले, पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्टिक वृत्त. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला आपण काय म्हणतो? विषुववृत्त म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठांची बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रस्त्याची घनता सर्वात कमी आहे? जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सर्वात कमी रस्त्यांची घनता आहे. बघा आता या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूयात. खालीलपैकी सजातीय स्वर ओळखा. आता या ठिकाणी सजातीय स्वर ओळखा या ठिकाणी म्हटलंय. सजातीय म्हणजे काय? सारखेच असणारे. आता अ, आ, इ, ई कोणते असतील या ठिकाणी? सजातीय स्वर आपल्या या ठिकाणी ओळखायचे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा, अ, आ हे सजातीय स्वर या प्रकारचे या ठिकाणी स्वर आहेत. विषय क्रमांक पुढचा, रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण असतील? विषय क्रमांक पुढचा, पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते असतील? चक्षु, नयन म्हणजे डोळे, आद्री, अचल म्हणजे पर्वत असतो बघा. व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द अचल आणि आद्री हे शब्द पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, सदोष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. सदोष, निर्दोष. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कसलीही अपेक्षा नसणारा. निरपेक्ष. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मोठ्या वल्गना करणारा त्याप्रमाणे कृती करेलच अथवा त्याची क्षमता असेलच नाही. मोठ्या वल्गना करणारा त्याची कृती करेलच अथवा त्याची क्षमता असेलच नाही म्हणजे काय असेल? म्हणजे उत्तर काय पाहिजे? गरजेल तो पडेल काय या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक 5वा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हातावर तुरी देणे. आता हातावर तुरी देणे म्हणजे काय असतो? हातावर तुरी देणे म्हणजे फसवून सुटका करून घेणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. किल्ली आणि चक्री हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? किल्ली आणि चक्री हे कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? नामाबद्दल. आता नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना आपण विशेषण म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2. पुढीलपैकी भाववाचक चुकीची जोडी ओळखा. भाववाचक चुकीची जोडी ओळखा. मधुर, माधुर्य बघा बरोबर आहे. देव, देवत्व बरोबर आहे. कुशल, कौशल्य बरोबर आहे. नम्र. आता नम्र या शब्दाचं भाववाचक नाम काय होतं? नम्रता व्हायला पाहिजे. नम्रपणे होत नाही. नम्रता म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. सदैव या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सत प्लस बघा सदैव या शब्दामध्ये विचारली कोणत्या प्रकारची संधी आहे? सदैव स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? विनाकारण
कारण नसताना, विनाकारण, अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सुधांशू म्हणजे काय असतो? सुधांशू म्हणजे चंद्र, सारंग म्हणजे हत्ती, अर्क म्हणजे सूर्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, यमुना पर्यटन मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी होती बघा, यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बाबा पदमनजी यांची कादंबरी होती. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, हेळसांड होणे. आता हेळसांड होणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा. हेळसांड होणे म्हणजे काय असतो? दुर्लक्ष करणे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? लक्ष्मीकांत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा, आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे बघा. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला आहे करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.